नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे। आशा सेविकांना आता प्रत्येकी 5,000 रुपये बँक खात्यातनी मिळणार आहे। महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आज 4 मार्चला हा जी आर आलेला आहे। तर आता आपण पाहू जी आर मध्ये काय आहे काय नाही। तर आशा सेविकेसाठी जे जी आर आहे ते आपण प्रत्येकी पाहू। जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा। चला तर जी आर मध्ये आपण काय लिहिलेलं आहे ते पाहू। केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यालयाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन 2023 आणि सन 2024 शासन निर्णय राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा सेविकांना व गट प्रवर्तक यांना जानेवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीतील मोबदला 9,519 लाख इतकी रक्कम वितरित करण्याबाबत ही जी आर आलेला आहे। ते 9,519 लाखाचा इतका निधी वितरित केलेला आहे महाराष्ट्र शासनाने। सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हा जी आर आहे। तर त्याचे आपण आता प्रस्तावनामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत राज्यात आशा सेविका व गट प्रवर्तक कार्यरत आहे। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा सेविका व गट प्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण 58 सेवा केल्यास त्या सेवेत केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो। तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा सेविका व गट प्रवर्तक या दोन्ही गटांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामाकरिता त्यांना दिनांक 17 जुलै 2020, 9 सप्टेंबर 2021 व दिनांक 10 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयाने प्रत्येकी 5,000 रुपये व 6,200 इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आशा सेविका व गट प्रवर्तन यांना सन 2023-24 या आर्थिक वर्षात 30,000 लाख इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाला असून वाचा क्रमांक 2 अन्वये एप्रिल 2023 ते जून 2023 या 3 महिन्याचे 12,694 लाख इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर तुम्ही हा जी आर पाहू शकता। आशा सेविकेसाठी 10 एप्रिल 2023 रोजी शासन निर्णयाने 5,000 व 6,200 इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। तर त्याची प्रस्तावना होती। आता शासन निर्णय तुम्ही पाहू शकता। शासन निर्णयामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा सेविका व गट प्रवर्तन यांचा मोबदला अदा करण्यासाठी सन 2023-24 मध्ये 30,000 लाख पुरवणी मागणी मंजूर तरतूद रुपये 20,777.2 लाख अशी एकूण 50,777.2 लाख इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पीय केलेला आहे। सदर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व आशा गट प्रवर्तक यांना जानेवारी 2024 ते मार्च 2024 या 3 महिन्याच्या कालावधीकरिता रक्कम 9,519 लाख इतकी रक्कम लेखाशेष 22-10H व 15 मधून वितरित करण्यास याद्वारे मान्यता दिलेली आहे। तर अशा प्रकारचा हा जी आर आलेला आहे शासन निर्णयाचा। तर त्याची तपशील आणि लेखाशील अर्थसंकल्पीय तरतूद असे हे तत्व आहे। तर तुम्ही हे जी आर जर तुम्हाला पूर्णपणे वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, त्या जी आर तुम्ही डाउनलोड करून पूर्णपणे वाचू शकता। तर तुम्हाला जर व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनची घंटी पण प्रेस करा। तर धन्यवाद।